मानवांच्या जीवनात विविध प्रश्न व समस्या हे जणू जीवनचक्राचाच भाग बनले आहेत। हे प्रश्न आणि या समस्या सोडवण्यासाठीच असतात। त्यांची उकल करण्यासाठी अभ्यास आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असेल तर विकासाचा महामार्ग साकार होतो व त्या प्रश्नांना व समस्येलाही मुक्ती मिळते। 40 गावात नव्याने सुरू होत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ कार्यालयाची गोष्ट अशीच आहे, डोंगरा एवढी। आणि आपले विकासाभिमुख दमदार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी याच डोंगराच्या शिरावर रोवलेल्या 40 गावच्या नव्या ओळखीच्या MH52 रूपी झेंड्याची। 40 गावला पौराणिक काळापासून भक्ती परंपरेचा मोठा वारसा आहे। कला, संस्कृती, अध्यात्म, राष्ट्रीय महामार्ग, निसर्गाचे विलोभनीय आविष्कार, रेल्वेचे जंक्शन स्टेशन, पर्यटन, दूध व्यवसाय, कुस्तीचे वैभव आणि बँड पथकांची अवीट सुरावट। 40 गावच्या अशा अभिजात लौकिकाचे निशाण अटके पार रोवले गेले आहे। अलीकडच्या काही वर्षात एकूणच 40 गाव तालुक्याने वेगवेगळ्या क्षेत्रात काट टाकायला सुरुवात केली आहे। गेल्या 4.5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या गतिमान कर्तव्यदक्ष नेतृत्वाने याला गतीची चाके दिली आहेत। अर्थात हे तितकेसे सोपे नव्हते। सुरुवातीला राज्यात असलेली विरोधी पक्षाची सत्ता तसेच कोरोनाच्या महामारीनेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांची मोठी परीक्षा घेतली। मंगेशदादांचे नेतृत्व सुवर्ण झळाळीने उजळून निघाले। पुढे राज्यात सत्ता बदल होऊन महायुती सरकार सत्तारूढ झाल्याने 40 गावच्या विकासाच्या वाटेतील अनेक अडसर दूर झाले आणि विकासाचे महाद्वार उघडले गेले। राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या खंबीर साथीने व आशीर्वादाने 40 गाव तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढत मंगेशदादा हा भला माणूस भल्या कामाचा झेंडाच खांद्यावर घेऊन निघाला आहे। तालुक्यासाठी नंदनवन ठरणारे वरखेडे लोंढे धरण कार्यान्वित होण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। धरणाच्या बंदिस्त पाटचारीसाठी 600 कोटी रुपये निधी मंजूर करून आणत प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली आहे। सद्यस्थितीत विखुरलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभी राहत आहे। रोहिणी व परिसरातील 17 पाणी टंचाईग्रस्त गावांना थेट गिरणा धरणावरून पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाकडे आहे। यासोबतच विस्तारित न्यायालय इमारत, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी प्रत्येकी 200 विद्यार्थी क्षमतेचे 2 वसतिगृह, महापुरास कारणीभूत असणारा 40 गाव शहरातील तितूर नदीवरील पूल, पंचायत समिती इमारत, राज्य उत्पादन शुल्क इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना, नवीन प्रांत कार्यालय, नाट्य व कलाप्रेमींचे स्वप्न असणारे अत्याधुनिक नाट्यगृह, VIP विश्रामगृह, ग्रामीण भागात रस्ते व पूल, गावांतर्गत काँक्रिटीकरण अशी शेकडो कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत। आता 40 गावचं प्रत्येक पाऊल विकासाच्या वाटेवर पडत आहे, नवा इतिहास घडत आहे। आपल्या 40 गावला कार्यरत झालेल्या आरटीओ कार्यालयाने याला लखलखणारे तोरण बांधले गेले आहे। अर्थात आरटीओ कार्यालय मंजूर करण्याची वाट सोपी नव्हती। संघर्ष तर होताच, शिवाय अडचणींचे स्पीड ब्रेकर, सरकारी लाल फितीच्या प्रस्तावांच्या गाठी घट्ट झालेल्या होत्या। गेल्या 2 दशकांपासून ही समस्या अजगरी विळख्यासारखी सुस्तावलेली होती। 40 गाव शहर आणि तालुकाही झपाट्याने विस्तारत असताना नवनवीन दळणवळणाच्या सुविधांनी कनेक्टिव्हिटी वाढली आहे। केंद्रीय पातळीवर कार्यरत विश्वगुरु पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारच्या ऐतिहासिक 10 वर्षाच्या जनकल्याणकारी व उद्योगस्नेही धोरणांमुळे गोरगरीब कष्टकऱ्यांना जगण्याची वाट गवसली, तर मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना नवी पालवी फुटली आहे। दुचाकी, 4 चाकी वाहनांसोबतच मोठी अवजड वाहने, ट्रक अशा वाहन खरेदीत व दळणवळणात लक्षणीय वृद्धी होत आहे। आपल्या दारापुढे एखादी दुचाकी, 4 चाकी असावी हे सर्वसामान्यांचे संकल्पही सत्यवत होत आहे। वाहन खरेदीनंतर त्यांच्या नोंदणी व पासिंगसाठी 40 गाववासियांना 100 किलोमीटर अंतरावरील जळगाव गाठण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे या 3 जिल्ह्याच्या सीमेलगत असणाऱ्या गावातील नागरिकांना तर 125 ते 150 किलोमीटरचे अंतर पार करावे लागत होते। यात वेळेचा तर अपव्यय व्हायचाच, मात्र वाहनधारकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत होता। विशेषतः हातावर पोट असणाऱ्या अवजड वाहनधारक व रिक्षा चालक यांना याचा मोठा त्रास होत होता। त्यामुळे 40 गाव येथे आरटीओ कार्यालय व्हावे अशी मागणी खूप दिवसांपासून होती। त्यासाठी आंदोलने, उपोषणे देखील झाली, मात्र शासकीय अनास्था म्हणा किंवा पाठपुराव्याचा अभाव म्हणा, कार्यालय निर्मितीचा शिवधनुष्य कुणाकडूनच पेलला जात नव्हता। त्यातच भडगाव कार्यालयाचा प्रस्ताव पुढे आल्याने 40 गावकरांचे आरटीओ कार्यालयाचे स्वप्न केवळ स्वप्नच राहतं की काय अशी शंका यायला लागली।
मात्र परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, आपली हिंमत खचू द्यायची नाही हा गुरुमंत्र राज्याचे संकटमोचक म्हणून ओळख असणाऱ्या नामदार आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांनी दिलेला असल्याने आमदार मंगेशदादांनी हा चक्रव्यूह भेदण्याचा संकल्प केला. त्यांनी चाळीसगाव येथे आरटीओ कार्यालय मागणीची फाईल तयार करून हा अत्यावश्यक मुद्दा अधोरेखित केला. थेट मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या समोर आरटीओ कार्यालयाबाबत मुद्देसूद मांडणी केली. राज्य शासन व परिवहन विभागाकडे या समस्येचा सांगोपांग आढावा मांडून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या गुळगोड स्वभावाने विशेष बाब म्हणून आरटीओ कार्यालय मंजूर करून घेतले. महाराष्ट्रात MH50 कराड नंतर गेल्या 13 वर्षात असे पहिलेच कार्यालय विशेष बाब म्हणून मंजूर झाले आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे चाळीसगावची नवी ओळख आता महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवरही होत आहे. MH52 हा केवळ एक क्रमांक नसून चाळीसगाव वासियांची खणखणीत अस्मिता आहे. आमदार मंगेशदादांनी आपल्या समाजहितैषी व्यक्तिमत्वाने तिला नव्या उंचीवर विराजमान केले आहे. आरटीओ कार्यालयामुळे चाळीसगावच्या अर्थोन्नतीला बळकटी मिळणार असून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. नामदार आदरणीय गिरीशभाऊ यांच्या तालमीत तयार झालेला आमदार मंगेशदादांसारखा लोकनेताच असं शिवधनुष्य सक्षमपणे पेलू शकतो, हेच खरे. जिथे जिथे विषय गंभीर तिथे मंगेशदादा खंबीर होऊन पुढे येतात. आज या मंगलमय पर्वणीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते व पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिलदादा पाटील, राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दैदिप्यमान शुभारंभ होत आहे. आरटीओ कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त लाभले भाग्य आम्हास आमदार आमचे मंगेशदादा अशीच आनंदी भावना प्रत्येक चाळीसगाव वासियाच्या मनात दाटून आली आहे. दादांच्या या कार्याची निश्चितच इतिहासात नोंद होईल यात शंका नाही. या पर्वणीवर भाजपा महायुती सरकार व आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे जाहीर आभार मानताना आरटीओ कार्यालयाच्या वाटचालीस समस्त चाळीसगावकरांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.